लोकेशन बघताना हे बघायचं की ज्या एरियामध्ये आपण विचार करतोय तिथे कमीत कमी एक 10 ते 15,000 लोक तिथून जातात येतात की नाही. ठीक आहे, ही पहिली गोष्ट. त्याच्यानंतर हे बघायचं असतं की व्हेज उघडावं की नॉन व्हेज उघडावं, की प्युअर व्हेज की प्युअर नॉन व्हेज की मिक्स. व्हेज नॉन व्हेज यांनी काहीही फरक पडत नाही. म्हणजे समजा माझ्याकडे आज 100 रुपये आहेत, मला हॉटेल उघडायचं आहे, सो ह्याच्यामध्ये बायफर्केट कसं केलं पाहिजे की बेसिकली रेंटसाठी 30%, स्टाफसाठी 20%, हे स्ट्रक्चर कसं सांगाल समजून. समजा माझ्या कॉम्पिटिशनला ऑलरेडी तिथे खूप सारे हॉटेल्स आहेत, सो मी त्यांच्यापेक्षा वेगळं काय करू शकतो, हे कसं ॲनालाइज करता तुम्ही. ॲक्च्युली असे कुठले फूड आयटम्स आहे ज्याच्यामध्ये जास्त मार्जिन असतं, किंवा हे सगळे जे प्रोडक्ट सांगितले मी की चायनीज असेल, बिर्याणी असेल, किंवा मग व्हेज थाली असेल, इंडियन स्टाईल, साऊथ इंडियन असेल, सो ह्याच्यामध्ये मार्जिन सगळ्यात जास्त कुठं असतं. खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत उपेंद्र कुलकर्णी सर, ज्यांना हॉटेल लाईनमध्ये आपण म्हणू शकतो किंवा हॉटेल कन्सल्टन्सीमध्ये 25पेक्षा जास्त वर्षांचा एक्सपिरियन्स आहेत. आणि सर आज आपल्याबरोबर खूप सारे इन्साईट्स शेअर करणार आहेत, जसं की हॉटेल जर आपण चालू करतोय सो हे कुठल्या पद्धतीने चालू केलं पाहिजे, आणि खूप सारे डिटेलमध्ये आपण सरांबरोबर चर्चा करणार आहोत की सर जसं की आपलं टॉपिक आहे की हॉटेल कसं चालू करायचं, किंवा मग हॉटेल चालू करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. सो फर्स्ट ऑफ ऑल मला असं तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की समजा मला आज हॉटेल चालू करायचं आहे, सो मी विचार कुठून केला पाहिजे, स्टार्ट कुठून केलं पाहिजे. पण जेव्हा रेस्टॉरंटचा विचार करतो अभि, तेव्हा 2 गोष्टी असतात महत्त्वाच्या, की आपल्याला नेमकं आपली कन्सेप्ट काय, किंवा ती आपल्याला कन्सेप्ट तयार करावी लागते, है ना. डोक्यामध्ये विचार करावा लागतो की माझं कन्सेप्ट काय असणार आहे, मी त्याच्यामध्ये काय काय देणार आहे, मेनू माझं काय असणार आहे, माझी इच्छा काय आहे. त्याच्याबरोबरीने हेही बघावं लागतं की मार्केटमध्ये काय गरजेचं आहे. म्हणजे असं होऊ शकतं की एखादी जागा आहे, तुम्ही जागा बघितली, त्याच्यामध्ये पण प्रकार असतात की बाबा क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट आहे का छोटं रेस्टॉरंट आहे जिथे लिमिटेड सर्व्हिस आहेत, किंवा फुल फ्लेज रेस्टॉरंट आहे. मग त्याच्या जागा पण बदलतात आणि त्याचं अभ्यास पण बदलतो. म्हणजे सुरुवातीला जेव्हा करतो आपण तेव्हा त्याच्यासाठी लागणारं फंडिंग वेगवेगळं असतं, त्याच्यासाठी लागणारं जागेच्या रिक्वायरमेंट वेगळे असतात, त्याच्यासाठी लागणारं स्टाफचे स्किलसेट्स पण वेगळे असतात. आणि आपण प्रोडक्ट कुठला असतो ते कन्सेप्ट एकदा कन्फर्म झाली आपली की आपण काय करतो आहे, त्याच्याप्रमाणे मग त्याचं बजेट, त्याच्यासाठी लागणारा मार्केट स्टडी, आणि त्याच्यानंतर मग आपण ते फंड कुठून येणार आहेत, कसे येणार आहेत ते प्लॅन करून मग त्याचा पुढे विचार करता येतो आपल्याला. ओके, सो ह्याच्यामध्ये सर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जर आपण बघितलं ना तर सो लोकेशन खूप इम्पॉर्टंट असतं. सो हॉटेल इंडस्ट्रीमध्ये लोकेशन म्हणलं तर त्याच्यासाठी काय सांगाल. जनरली होतं कसं, लोकेशन बघताना हे बघायचं की आजूबाजूच्या ज्या एरियामध्ये आपण विचार करतोय तिथे कमीत कमी एक 10 ते 15,000 लोक तिथून जातात येतात की नाही. ठीक आहे, ही पहिली गोष्ट. त्याच्यानंतर हे बघायचं असतं की त्या एरियामध्ये अजून कुठले रेस्टॉरंट्स आहेत जे, आणि ते मेनू काय सर्व करत आहेत, त्यांचे सर्व्हिसेस काय आहेत. त्याच्यानंतर आपल्याला हे ठरवायचं की माझी कन्सेप्ट कशी. असं काही गरजेचं नाही की एखादं जवळ चायनीज रेस्टॉरंट आहे तर मी चायनीज काढू शकणार नाही, किंवा महाराष्ट्रीयन फूडचं रेस्टॉरंट आहे तर मी महाराष्ट्रीयन काढू शकणार नाही. असं काही नाही. कॉम्पिटिशन ही चांगलीच असते. आपण कशा पद्धतीने त्याला पुढे नेतो आहे आणि आपली कन्सेप्ट काय डिफाईन करतो त्याच्यावर आपण गोष्टी ठरतात. त्याच्यामुळे लोकेशन बघताना हे नक्की बघायचं की आजूबाजूचं मार्केट काय आहे, तिथे येणारं जाणारं पब्लिक किती आहे, म्हणजे लोक किती येत जात आहेत. आणि दुसरं हेही बघायचं की शक्यतो जागा ही रोडच्या लेवलला पाहिजे. म्हणजे अंडरग्राऊंड नको, किंवा तळघरात नको, किंवा तुमच्या म्हणजे फ्लोअरवर नको. असं कुठल्या शक्यतो असं बघावं की ती लोकांना पटकन ॲक्सेस मिळू शकेल. किंवा नसेल तर मग समजा आपलं असं होऊ शकतं की आपण टेरेस रेस्टॉरंट करतो आहे, किंवा पहिल्या फ्लोअरला मोठी जागा मिळते आणि तिथं करायचं, तर लोकांना तिथे सहजी कसं येता येईल ह्याच्यासाठी तिथे व्यवस्था आहे की नाही बघायचं. त्याच्याबरोबरीने तिथे परमिशन्स मिळू शकतील की नाही. फायरचं लायसन असतं, पोलीस परमिशन्स असतात, ह्या गोष्टी तिथे मिळू शकतील की नाही. कारण तिथे गॅस आपण चालू करणार असतो, किचन बनतं तिथे. मग त्या दृष्टीने ज्या परमिशन्स लागतात, लायसन्स काढावे लागतात, त्या तिथे मिळू शकतात की नाही याचा एक अभ्यास करून मग लोकेशन चूज करावं. सो हे लोकेशन बघितल्यानंतर तिथं काय चालू शकतं ह्याचा अंदाज कसा घ्यायचा, की समजा आता त्या लोकेशनला
चायनीज चालेल की बेसिकली पंजाबी चालेल की थाली चालेल की नॉनव्हेज व्हेज, काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे ते ओळखायचं कसं की नेमकं मी हे लोकेशन डिसाईड केलंय आणि त्यानंतर इथे चालणार काय? बरोबर. तर त्याच्यासाठी आपण थोडासा ना रेकी करायला पाहिजे. ठीक आहे, मी मगाशी म्हटलं तसं मार्केटमध्ये तिथे ऑलरेडी कुठले कुठले रेस्टॉरंट्स आहेत, नंतर तुमची कन्सेप्ट काय आहे, ती कन्सेप्ट एकदा फिक्स झाली की त्याच्यानंतर आणि साठी लागणारं मनुष्यबळ काय असं आपण उभं करू शकू, या गोष्टी जर बघितल्या तर आपल्याला नक्की कळेल की तिथं काय चालू शकतं. हे पण बघितलं पाहिजे की मला येणारं पब्लिक हे त्या मार्केटमध्ये सुटेबल आहे की नाही. म्हणजे असं होऊ शकतं की गुजरातमध्ये रेस्टॉरंट काढायचं आहे तर तिथे नॉन व्हेजिटेरियन रेस्टॉरंट काढून उपयोगाचं नाही, तिथे जास्त लोक व्हेजिटेरियन फूड खातात है ना. तशा पद्धतीने हे जरा त्याचा अभ्यास करून मग त्याचा आपण कन्सेप्ट ठरून किंवा मेनू ठरून आपण त्याच्यामध्ये उतरू शकतो. एक क्लायंट आहेत मामलेदार मिसळ म्हणून, ठाण्याचे आहेत. ठीक आहे, त्यांची मिसळ खूप प्रसिद्ध आहे है ना. तर त्यांच्यासाठी आम्ही जेव्हा लोकेशन बघतो तेव्हा जनरली आम्ही असं बघतो की लोक येताना तिथे म्हणजे ती पुरेशी लोक येऊ शकतात की नाही त्या रस्त्यावर, आणि तिथे नुसतं मिसळ खायला लोक येऊ शकतात का, कारण मिसळ ही जनरली लोक दिवसभरामध्ये खातात, संध्याकाळी कोणी खात नाही मिसळ है ना. त्याच्यामुळं ब्रेकफास्ट आणि लंच ह्या दरम्यान तिथे लोक जास्त आहेत का, म्हणजे येतात का. कारण असं होतं की स्टँडजवळ आहे किंवा तुमचं हॉस्पिटल जवळ आहे किंवा तुमची शाळा जवळ आहे किंवा अजून हे बघितलं की ऑफिसेस जवळ आहेत का. हा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा मग तिथं मिसळचं ऑपरेशन म्हणजे व्यवस्थित तिथं बिझनेस चालू शकतो. असं एक उदाहरण झालं. आणि बाकी म्हणायचं तर मग असे पण रेस्टॉरंट्स असतात की जिथे डिनरला जास्त चालतात गोष्टी बऱ्याच. म्हणजे संध्याकाळी लोक बाहेर फिरायला त्यांना आवडतं जनरली लोक बाहेर, मग तेव्हा फॅमिली रेस्टॉरंट असतं. मग त्यावेळी ती कन्सेप्ट विचार करून तसं बनवावं लागतं की इथे फॅमिली किंवा यंग कपल्स येऊ शकतात का, आणि मग त्या दृष्टीने तसं बिझनेस मॉडेल तयार करायचं असं. आणि त्यामध्ये सर पार्किंग किती इम्पॉर्टंट आहे? कारण पार्किंग खूप इम्पॉर्टंट आहे, प्रचंड इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला पार्किंग लागतंच लागतं. आता काही ठिकाणी असं असतात की तिथे पार्किंग अवेलेबलच नाही बाबा, मग तिथे परमिशन मिळायला थोडा प्रॉब्लेम येतो. फॅमिली असते किंवा लोक असतात बरोबर ज्यांना घेऊन तुम्ही प्रवास करत असता, तेव्हा तुम्हाला हा विचार नक्कीच पाहिजे की तुमच्याकडे पार्किंग अवेलेबल आहे. त्याचा पण एक रेशो असतो की बाबा माझं रेस्टॉरंट किती कवरचं आहे, म्हणजे किती लोक बसू शकतात, त्याच्या कंपॅरिझननुसार तिथं पार्किंग अवेलेबिलिटी पाहिजे. असं एक्झाम्पल द्यायचं सांगायचं तर समजा 150 लोकांचं रेस्टॉरंट आहे माझं, तर कमीत कमी 20-22 गाड्या तिथे बसल्या पाहिजेत. आपण आता स्टेप बाय स्टेप चाललोय की बेसिकली पहिलं तर आपण लोकेशन बघितलं, त्यानंतर बेसिकली काय प्रकारचं चालेल तिथं ह्याबद्दल आपण डिस्कस केलं. तो काय सांगाल त्याबद्दल? सो जसं की आपल्याला बेसिकली हॉटेल ओपन करायचा आपण विचार करतो, सो त्यामध्ये एक बेसिक कन्सेप्ट तर येतच की व्हेज उघडावं की नॉन व्हेज उघडावं, की प्युअर व्हेज की प्युअर नॉन व्हेज की मिक्स. सो काय सांगाल त्याबद्दल? मला सांगायला नक्की आवडेल की व्हेज नॉन व्हेज यांनी काहीही फरक पडत नाही. ठीक आहे, म्हणजे असा काही अर्थ नाही की त्याचं माझं व्हेजच चालू केलं म्हणजे मी चांगला बिझनेस करेल किंवा नॉनव्हेज चांगलं. महत्त्वाचं आहे की बिझनेस झाला पाहिजे है ना. मग बिझनेस होण्यासाठी आपल्याला लोकेशन महत्त्वाचं आहे. मग म्हणजे मी म्हटलं तसं की एखादी कम्युनिटी आहे जिथे जनरली लोक व्हेजिटेरियन खातात लोक, मग तिथे नॉनव्हेज काढून उपयोग आहे का तिथे? बिलकुल नाही. त्याच्यामुळे तिथे व्हेज रेस्टॉरंट आपल्याला आपला अभ्यास महत्त्वाचा की आपलं लोकेशन काय महत्त्वाचं, त्याच्यावरनं आपल्याला ठरवायचं आहे की आपली कन्सेप्ट काय, आपण व्हेज नॉनव्हेज ठेवायचं आहे का की अजून काही वेगळं प्रकार त्याच्यामध्ये, की दोन्ही ठेवायचं आहे. आणि त्याच्यात रेस्टॉरंट असतात म्हणजे पूर्ण नॉन व्हेजिटेरियन रेस्टॉरंट असतात, ती पण चालतात. व्हेजिटेरियन रेस्टॉरंट ती पण चालतात. त्याच्यामुळे तो प्रश्न नाही आहे. हे बघायचं की आपलं मार्केट काय सांगते आणि आपण जिथे रेस्टॉरंट चालू करणार आहे तिथे गरज काय. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टींसाठी कस्टमर आहेत, लोक येतात. तुमची चव चांगली असली पाहिजे आणि तुमची सर्व्हिस चांगली असली पाहिजे. याच्यामध्ये अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर माझे क्लायंट आहेत, आम्ही त्यांच्यासाठी लंडनमध्ये गुजराती रेस्टॉरंट चालू करतो आहे. ठीक आहे, एक सोहो म्हणून एरिया लंडनमध्ये, तिथे गुजराती रेस्टॉरंट करायचं. पण तिथला जे सगळे लोक येणार आहेत, क्लायंट सगळा गोरा आहे की नाही. तर गोऱ्यांसाठी नॉन व्हेजिटेरियन पाहिजे, पण गुजरातमध्ये जनरली लोक व्हेजिटेरियन खातात. त्यामुळे आमचा सध्या अभ्यास चालला आहे, R&D करतो आम्ही
की त्या लोकेशनसाठी पर्टिक्युलरली मी जेव्हा मेनू तयार करेल तेव्हा हे बघितलं पाहिजे की गुजरातमध्ये कुठल्या एरियाज आहेत जिथून मला नॉन व्हेजिटेरियन लोक खात आहेत का किंवा कसं करतायत. तर ते मग काही लोक आहेत की कच्छी काठियावाडी फॅमिली आहे, चेलिया फॅमिलीज असतात, बोहरी फॅमिली असतात किंवा आपले पारसी लोक असतात, त्यांच्याकडे नॉन व्हेजिटेरियन बनतं आणि ते गुजरातमध्ये आहेत. मग त्यांच्या म्हणजे फूडवर अभ्यास चालला आहे आणि त्या रेसिपीज व्हेजिटेरियन फूडबरोबर जे ऑथेंटिक आपण काय म्हणू गुजराती फूड आहे त्याचं मिक्स करून आम्ही तिथे करणार आहोत. हॉटेलचं बेसिकली कॉस्ट स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, म्हणजे समजा माझ्याकडे आज 100 रुपये आहेत, मला हॉटेल उघडायचं आहे, सो ह्याच्यामध्ये बायफर्केट कसं केलं पाहिजे की बेसिकली रेंटसाठी 30%, स्टाफसाठी 20%, हे स्ट्रक्चर कसं सांगाल समजून? साधारण एक 25 ते 30% रेंट जातो. ठीक आहे. नंतर तुमची लेबर कॉस्ट जी महत्त्वाची असते ती साधारण एक 15 ते 17% जाते. ठीक आहे. आणि ती 20 पण होऊ शकते, डिपेंड तुमचं ऑपरेशन कसं आहे काय आहे. नंतर तुमची फूड कॉस्ट ही 25% जाते. 25 ही आयडियल आहे, पण ती 25 ते 28% असते. चांगली म्हणजे व्यवस्थित कॉस्ट आहे. नंतर बाकीची मार्केटिंग कॉस्ट आहे ती 4 ते 5% पाहिजे. अशा पद्धतीने ते पुढे स्ट्रक्चर असतं आणि बाकीचे कॉस्ट असतात मग की ज्या मिसलेनियस आहेत. मी जिथं हॉटेल चालू केलं तिथं ऑलरेडी 5-6 हॉटेल आहेत. सो बेसिकली जर त्याच टाईपचं आपण हॉटेल ओपन करतोय, सो एक बायफर्केशनसाठी म्हणजे आपण म्हणतो ना एक युनिकनेससाठी आपण काय केलं पाहिजे. समजा माझ्या कॉम्पिटिशनला ऑलरेडी तिथं खूप सारे हॉटेल्स आहेत, सो मी त्यांच्यापेक्षा वेगळं काय करू शकतो, हे कसं ॲनलाइज करता तुम्ही? हे ॲनलाइज करताना आपल्याला एक गोष्ट बघायची, सेम जरी असलं आपल्या शेजारी आपण जे करतोय ते जरी सेम असलं ना तरी काहीही फरक पडत नाही. त्यामुळे घाबरू नये की बाबा ह्याच्याकडे आहे मी माझं वेगळं काय. एवढं निश्चित आपण करू शकतो की आपली क्वालिटी, आपलं फूड आपण जे तयार करतो आणि आपण जी सर्व्हिस जे देतो आहे. म्हणजे काय होतं की एखादा माणूस येतो आहे जेवायला तुमच्याकडे रेस्टॉरंटमध्ये, तेव्हा तो बाकीच्या गोष्टी विसरून म्हणजे घरी काय आपण जनरली जेवतो ते सोडून वेगळं काहीतरी खायला येत असतो, बरोबर. तेव्हा त्याला आणि तो एक्सपिरियन्स पण त्याला वेगळा पाहिजे असतो कारण तो मजा करायला येतो, बरोबर. किंवा अजून काही सेलिब्रेशन असतं. थोडक्यात मूड त्याचा चांगला असतो माणूस जेव्हा येतं तेव्हा. त्यामुळे हे बघितलं पाहिजे की तुम्ही तो मूड त्याचा चांगला अजून कसं करू शकाल, त्याला चांगलं अन्न कसं देऊ शकाल, त्याचा चांगलं म्युझिक तुम्ही तिथं दिलं, तुम्ही चांगल्या सर्व्हिसेस दिल्या आणि त्यांची गरज ओळखून तुम्ही काम केलं ना तर तुमचं आयडियल लोकेशन आणि आयडियल सेटअप होऊ शकतो. त्याच्यामुळे तो घाबरून जाऊन किंवा असा विचार करून उपयोगाचं नाही की डेफिनेटली युनिकनेस त्याच्यामध्ये पण आणू शकतो की आपण काही रेसिपीमध्ये काही अजून इम्प्रूव्हमेंट केला किंवा बदल केले किंवा त्याला काहीतरी चांगले इन्ग्रेडियंट्स वापरले किंवा तुमचा इंटेरियर डिझाईन तुम्ही चांगल्या अशा पद्धतीने केलं की लोकांना तिथे यावंसं वाटेल. आत्ता इंस्टाग्रामेबल रेस्टॉरंट्स वगैरे असं प्रकार खूप आला आहे. तशा पद्धतीने अजून काय करता येईल का, कन्सेप्ट तुमची तुम्ही डिफाईन केली की नक्कीच चांगलं होईल ते. तेव्हा पण आपण हॉटेल चालू करतो, सो मेन्यू कार्ड एक मेन रोल प्ले करतं. सो मेन्यू कार्ड डिझाईन करताना छोटं स्टार्टिंगला आपण जेव्हा ओपन करतोय तेव्हा छोटंसं मेन्यू कार्ड असावं की त्याच्यामध्ये खूप सारे म्हणजे मोठं मेन्यू कार्ड ठेवावं की छोटंवालं? जेव्हा रेस्टॉरंटचा चालू विचार करता तुम्ही तेव्हा तुमचा मेनू हा नेहमी हा लिमिटेड असला पाहिजे. म्हणजे छोटा असला तरी चालेल. त्यांनी काय होतं तुम्हाला अंदाज येतो की बाबा तुम्हाला नेमकं सर्व करताना लागणारं जे रॉ मटेरियल आहे, फूड प्रिपरेशन टाईम आहे आणि लागणारं लेबर आहे, हे सगळं तुम्हाला मिनिमम ठेवता येतं. तुम्हाला लागणारं स्टाफ, तुम्हाला लागणारे इक्विपमेंट्स हे पण जेवढे लागतात तेवढेच तुम्ही घेता. विनाकारण वाढवून ठेवत नाही. तुमची कॉस्ट म्हणा म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर आणि ऑपरेटिंग एक्सपेंडिचरसुद्धा तुमचं लिमिटेड राहतं, कंट्रोलमध्ये राहतं. स्टाफसुद्धा तेवढे जास्त विनाकारण लागत नाही कारण जेवढा मेनू तेवढं किचनमध्ये पण तुमचे सेफ पाहिजेत, बाहेर सर्व्हिस करणारे तेवढी लोकं पाहिजेत, अशा सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे मेनू हा लिमिटेड ठेवलेला जास्त चांगला. ओके. आणि मेन्यू कार्डमध्ये अशा कुठल्या चुका आहेत ज्या तुम्ही बघता की लोक करतात बेसिकली जेव्हा पण मेन्यू कार्ड डिझाईन करतात, बरोबर, तेव्हा कुठल्या अशा चुका आहेत ज्या तुम्ही बरोबर. आता होतं कसं की मेनू फार मोठा असतो लोकांकडे जनरली, विनाकारण एकच गोष्ट वेगळं म्हणजे ग्रेव्ही पदार्थ तेच असतात पण नावं वेगवेगळे असतात, असं पण होतं है ना. पण त्याच्यासाठी काय करायला हवं की दोन गोष्टी.
मेनू इंजिनिअरिंग नावाचा एक प्रकार असतो. मेनू इंजिनिअरिंग म्हणजे काय की तुमच्या गेल्या वर्षभरामध्ये कुठल्या कुठल्या डिश जास्त चांगल्या गेलेल्या आहेत, कुठल्या रेसिपीमुळं म्हणजे मेनूमुळे तुम्हाला जास्त फायदा मिळाला आहे, प्रॉफिट्स वाढले आहेत हे बघायचं असतं, आणि कुठल्या गोष्टी जास्त मूव्ह होतात. ठीक आहे. आणि त्याच्याबरोबरही लोकांना काय आवडतं आहे, मग ते प्रॉफिटेबल असो किंवा नसो, लोकांना आवडतं आहे का हे एक बघितलं पाहिजे. याचा अभ्यास जेव्हा आपण करतो, त्याचे गणित मांडतो, तेव्हा ते मेनू इंजिनिअरिंग चांगलं होतं. ठीक आहे. हे झाल्यानंतर दुसऱ्या मेनू डिझाईन करताना ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे की तुमचे हिरो आयटम्स कुठले आहेत, त्याला जास्त प्रमोट करा तुम्ही, म्हणजे ज्याच्याकडून तुम्हाला कॉस्ट कमी आहे पण प्रॉफिट मार्जिन जास्त आहेत आणि ते रेग्युलरली अवेलेबल आहेत. या गोष्टी बघितल्या पाहिजे की तुमच्याकडे जो मेनू आहे तो कायम तुमच्याकडे अवेलेबल असायला पाहिजे. तुम्ही असं म्हणता कामा नये की नॉट अवेलेबल. त्यामुळे तो एक गोष्ट बघितली पाहिजे. अजून दुसरं, मेनू स्पेलिंग करताना तुम्ही लिहिताना हे विनाकारण चुकीचं करून ठेवतात लोक. त्याचं खूप जास्त डिटेलिंग करतात. ते गरजेचं नाही. लोकांना कळेल एवढं म्हणजे छोट्या अक्षरांमध्ये म्हणा किंवा बोल्ड अक्षरांमध्ये म्हणा, लोकांना कळेल असं त्याचं स्पेलिंग व्यवस्थित करून तुम्ही लिहून घ्या. आणि प्राईसकडे लक्ष देण्याच्या ऐवजी तुमचा मेनूच्या लुक अँड फीलवर कसा तुमचा लोकांचा कल जाईल हे बघा. आणि फोटो टाका, जरूर टाका. आणि प्राईस अशा ठेवा की लोकांना त्या अट्रॅक्ट करतील, है ना. म्हणजे आपण जसं म्हणतो की 200 रुपये 500 रुपये, तर ती कॉस्ट तुम्हाला अशी कशी अट्रॅक्टिव्ह दाखवता येईल की तुमच्या कॉस्ट पण कवर होतील, मार्जिन पण मिळेल आणि बरोबरीने त्या लोकांना पण परवडतील. सो अट्रॅक्टिव्ह कसं दाखवायचं, काय त्याचे ट्रिक्स आहेत का? हां, म्हणजे अट्रॅक्टिव्ह म्हणजे तुम्हाला विनाकारण ते शब्द वाढवायचे नाहीत. म्हणजे समजा 199.00 असं करायचं नाही, नुसतंच 199 लिहा. त्याचा फॉन्ट हा जेवढा रिक्वायर्ड आहे छोटा, फार मोठा नको असा ठेवा, जेणेकरून त्यांचं फार लोकांचं लक्ष जाणार नाही तिकडे. म्हणजे त्यांना वाटणार नाही त्या किमतीकडे बघून. तुम्हाला हे बघितलं पाहिजे की तुम्ही जे सर्व करताय ते चांगलं आहे, लोकांना तो मेनू आवडतो आहे, लोकांना बघितल्यावरच कळतं की वाव, हे काहीतरी चांगलं आहे, आपल्याला इथे चांगलं खायला मिळणार आहे. मग ते त्यावेळी तो प्राईसचा विचार करत नाहीत लोक. त्यामुळे असं करायचं की बरोबर तुम्ही तिथे मांडणी करतायत आणि प्रेझेंट करताय. एखाद्या कन्झ्युमरची सायकोलॉजी कशी असते जेव्हा पण तो एक मेन्यू कार्ड बघतो, सो कलर थेरी किंवा काय काय सांगा त्याबद्दल? आता हे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा. मेनू हा दिसायला कसा पाहिजे, ते तुमच्या थीमप्रमाणे पाहिजे. ओके. म्हणजे तुम्ही एकदम फाईन डाईन रेस्टॉरंट आहे तुमचं, तर तिथे QSR सारखा मेनू करून उपयोगाचं नाही. QSR म्हणजे क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट, म्हणजे मॅकडोनल्ड किंवा अजून कुठलं सबवे, असे जे क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट असतात जिथे पटकन फूड मिळतं, तशा पद्धतीने मेनू डिझाईन करताना आणि लॉजिकली बघताना ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे. तुम्ही सर्व काय करताय, तुमचं स्टँडर्ड काय आहे रेस्टॉरंटचं, फाईन डाईन आहे का क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट आहे का सिंगल मेनूचं आहे, है ना. म्हणजे असं होतं की इडली सांबारच मिळतं तिथे, है ना. बरोबर. मग इडली सांबारला तुम्ही कसं हिरो बनवणार आहे, ते त्याच्यामध्ये त्याची म्हणजे त्या पद्धतीने त्याचं प्रेझेंटेशन पाहिजे. तर त्या पद्धतीने आपण जेव्हा ठरवतो की आपलं रेस्टॉरंटचा टाईप काय, त्याप्रमाणे तो मेनू डिझाईन झाला पाहिजे. सायकोलॉजी ही पण असते की मी जेव्हा चांगल्या रेस्टॉरंटमध्ये येतो आहे तेव्हा मेनूची क्वालिटीसुद्धा चांगली पाहिजे. मग तिथे तुमचं पेपरवर मेनू आहे किंवा त्याला प्लास्टिक कोटिंग केलं आहे, तर तसं उपयोगाचं नाही. मग तिथे वुडन बोर्ड पाहिजे किंवा सिंगल चांगला एलिगंट पेपर पाहिजे जो तुम्ही इन्सर्ट करत आहात, तसा पाहिजे. किंवा लेदरचं तुमचा मेनू पाहिजे. जेवढा मेनू छोटा तेवढा चांगला. मग ते मोठं रेस्टॉरंट असू दे, छोटं रेस्टॉरंट असू दे. त्यामुळे त्याच्याकडे एक लक्ष द्यायला पाहिजे. आणि किमती, तुम्ही प्राईस पॉईंट काय ठेवताय, त्याच्यासाठी बाकीच्या मार्केटचं तुमच्या आजूबाजूचे रेस्टॉरंट जर तुमच्यासारखे सिमिलर असतील त्यांचा अभ्यास करा, तुमच्या फूड कॉस्टचा अभ्यास करा आणि मग तिथे प्राईस कोट करा. ओके. असं सर जसं की आता हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पण खूप सारे मेन्यूज आहेत, म्हणजे पंजाबी असेल, चायनीज असेल, त्यानंतर बिर्याणी असेल. बरोबर.
सो मला हे खूप जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून की बेसिकली असे कुठले फूड आयटम्स आहे ज्याच्यामध्ये जास्त मार्जिन असतं, किंवा हे सगळे जे प्रोडक्ट सांगितले मी की चायनीज असेल, बिर्याणी असेल, किंवा मग व्हेज थाली असेल, इंडियन स्टाईल, साऊथ इंडियन असेल, सो ह्याच्यामध्ये मार्जिन सगळ्यात जास्त कुठं असतं? ओके, सर्वात जास्त मार्जिन हे तुमची जिथे कॉस्ट कमी असते ना तिथे मार्जिन जास्त असतं. ओके, असं फूड रिलेटेड? फूड रिलेटेड असं नसतं काही, कारण प्रत्येक आपलं गंमत सांगतो, इंडियन फूड हे खूप कॉम्प्लेक्स आहे. कॉम्प्लेक्स म्हणजे ते प्रोसेस खूप आहे त्याला, है ना, आणि त्याला वेळ लागतो त्याच्यामुळे. मग त्यासाठी लागणारं लेबर पण असतं, है ना, त्याच्यासाठी लागणारं एक्सपर्टीज असतात. तसं इतर फूडमध्ये जरा त्या मानाने कमी आहेत. म्हणजे मेक्सिकन झालं किंवा चायनीज झालं वगैरे, तिथे पटपट गोष्टी बल्कमध्ये होऊ शकतात. त्या पद्धतीने आपण हे बघितलं पाहिजे की तुम्ही काय काय सर्व करताय आणि त्याच्यासाठी तुमची कॉस्ट किती येते. मग ती एकदा तुम्हाला कळली की त्याच्यावर मार्जिन हे तुम्हाला ठरवता येतं. दुसरं हे बघायला पाहिजे मेनू इंजिनिअरिंग, जसं मगाशी म्हटलं तुम्हाला, की तुमचे आयटम कुठले मूव्ह होत आहेत जास्त. जे जास्त मूव्ह होतात त्याची प्राईस जास्त पाहिजे, जे कमी होतात मूव्ह त्याची किंमत कमी पाहिजे. म्हणजे यील्ड मॅनेजमेंट नावाचा एक प्रकार असतो, ज्याच्यामध्ये आपण हे बघतो की तुमच्या प्राइसेस ह्या जिथं तुमचं डिमांड जास्त तिथं त्याची किंमत पण जास्त, आणि जिथं डिमांड कमी त्याची किंमत कमी. ओके, तर समजा माझ्या पनीरची भाजी, पनीरची आपण म्हणू की समजा पनीर मसाला आहे जो आता 250 रुपीजला आहे किंवा 300 रुपयाला आपण पकडूया. सो कसं कॉस्ट मॅनेजमेंट करायचं ह्याच्यामध्ये? अच्छा, तर त्याच्यामध्ये हे बघायला पाहिजे की तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं पनीर कुठून मिळतं आहे. ठीक आहे, उत्तम क्वालिटीचं. म्हणजे आता ॲडल्ट्रेशन खूप होतात वगैरे वगैरे, तो थोडा विचार करून चांगल्या सप्लायरकडून तुम्ही पनीर घ्या. मग त्याची कॉस्ट थोडी जास्त असली तरी चालेल. त्याच्याबरोबर तुमच्याकडे माणसं जी आहेत करणारी ती हे बघितलं पाहिजे की वेस्टेज ते घालवत नाही आहेत ना. कमीत कमी वेस्टेजमध्ये तुमचं प्रोडक्ट तयार झालं पाहिजे. त्याच्याबरोबरीने तुमचे ज्या करीज असतात किंवा ग्रेव्हीज ज्या असतात त्या पण फ्रेश पाहिजेत, आणि त्या किती तुम्ही काय म्हणतो पटपट बनवत आहेत. म्हणजे जेवढं फास्ट तुम्ही बनवाल तेवढं त्याची कॉस्ट आणि त्याचं फ्रेशनेस हा मेंटेन राहतो. तुम्हाला स्टोअर करून ठेवता येतात, आणि त्याच्याबरोबर त्याचा फ्रेशनेस किंवा तुमचं इन्ग्रेडियंट जे वापरताय तुम्ही ते चांगल्या पद्धतीने वापरले त्याचं प्रोडक्ट चांगलं निघतं, आणि मग त्याच्याप्रमाणे त्याची प्राईस आपल्याला कंट्रोल ठेवता येते. ओके, साठी तुमचं फर्स्ट इन फर्स्ट म्हणजे जी परचेस ज्या सिस्टीम्स असतात किंवा स्टोअर जे इंडेंटिंग जे असतं ते व्यवस्थित झालं पाहिजे, तेव्हा ह्या कॉस्ट तुम्हाला कंट्रोल ठेवता येतात. ओके, सो बेसिकली समजा 300 रुपयाची ती पनीरची भाजी आहे, सो त्याच्यामध्ये मार्जिन किती राहतं आणि कसं, म्हणजे बायफर्केशन करून काय सांगाल? आता मार्जिन असं म्हणता नाही येणार, त्याच्यात सांगता नाही येणार की किती एक्झॅक्टली राहणार. तुम्ही कुठल्या क्वालिटीचं प्रोडक्ट वापरता आहात त्याच्यावर ते डिपेंड. म्हणजे मार्केटमध्ये कमी किमतीचं पनीर पण मिळतं, बरोबर, चांगल्या क्वालिटीचं मलाई पनीर पण मिळतं, त्याच्याबरोबर मिळणाऱ्या काही ग्रेव्ही रेडीमेड पण मिळतात, काही तुम्ही इनहाऊस बनवता म्हणजे तुमच्या रेस्टॉरंटमध्ये बनवता. हे सगळ्या गोष्टींचा तिथं संबंध असतो. जेव्हा या गोष्टींचा तुम्ही विचार करता ना तेव्हा तुम्हाला त्याची प्राईस तुम्हाला कमांड करता येते. जेवढं तुम्ही स्वतः कराल किंवा चांगल्या क्वालिटीचं कराल तेव्हा त्याचा बॅलन्स तुम्हाला साधता येतो. म्हणजे ते विकलं पण जातं आणि ते स्टोअर पण करता येतं व्यवस्थित, आणि त्याची किंमत पण आपल्या कंट्रोलमध्ये राहते. तो रिसर्च करताना एक मला जाणवलं की मोस्ट ऑफ द सक्सेसफुल जे पण आज रेस्टॉरंट आहेत किंवा आपण हॉटेल्स म्हणूया, सो हे बेसिकली SOPच्या प्रोसेसने चालतं. अगदी नेमकं काय असतं SOP म्हणजे काय असतं आणि हे हॉटेलमध्ये काय इम्पॉर्टंट आहे एवढं? ओके, खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आहे. ज्याच्या म्हणजे काय असतं माहिती का, कुठलीही गोष्ट तुम्ही करता, मग हॉटेल असू दे, रेस्टॉरंट असू दे किंवा इतर कुठला बिझनेस असू दे, तिथे जे काम तुम्ही करता तिथे त्याला एक प्रोसेस हवीच. जेव्हा ते तुम्ही एक प्रोसेस म्हणजे काय, एखादी गोष्ट तुम्ही कन्सिस्टंटली त्याच पद्धतीने करताय तेव्हा ती गोष्ट एक त्याचं एक ठरलेलं गणित असतं, ठरलेल्या पद्धतीने त्याचं प्रोडक्ट किंवा यील्ड निघतं त्याचं. याला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस म्हणतात. मग हे रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये कसं महत्त्वाचं, त्याच्यामध्ये काय करतात की तुमचं परचेस झाल्यापासून तुम्ही लोकांना ते सर्व करेपर्यंत जी सायकल आहे ना त्याला
स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस म्हणतात. एखादी गोष्ट समजा फॉर एक्झाम्पल मेनू आहे तुमचा जो तुम्हाला सर्व करायचा आहे, किंवा तुमचं एक वॉशरूम आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, आपण वॉशरूमबद्दल बोलू आधी. मग तिथे एक माणूस पाहिजे जो डेडिकेटेडली त्याच्याकडे लक्ष देतो आहे. वॉशरूममध्ये तिथे चेकलिस्ट बनवतो आहे की दिवसातून मी 5 वेळा 10 वेळा जे काय तुम्ही ठरवलेलं असेल त्या पद्धतीने तुमचं चेक होतं आहे की नाही, तुम्ही तिथे सफाई करताय की नाही, तिथे परफ्यूम काही तुम्ही असं अरोमा चांगले वापरतायत की नाही, तिथे रेग्युलरली वॉश होत आहेत की नाही, बेसिन म्हणा, WC म्हणा, किंवा अजून काही गोष्टी तिथे कस्टमरला लागणाऱ्या गोष्टी तुम्ही अवेलेबल करून ठेवतात का, है ना. त्या गोष्टी म्हणजे फॉर एक्झाम्पल रेस्टरूममध्ये लेडीजसाठी पॅड्स पण ठेवतात, है ना. मग त्याची तुम्ही व्यवस्था करून ठेवली आहे का. मग तुम्ही हँडवॉश जितकं कमीत कमी कॉन्टॅक्ट लेस होऊ शकेल असं काही केलं आहे का. हे सगळ्या गोष्टीचं एक तुम्ही पॅरामीटर ठरवून घ्या. ते पॅरामीटर ठरवलं की त्याच्या साफसफाईसाठी आणि मेंटेनन्ससाठी त्या तुम्ही एक चेकलिस्ट बनवा. ते तुम्ही फुलफिल केलं आहेत की नाही, म्हणजे समजा रोल असतील ते रोल तुम्ही जागेवर ठेवलेत की नाही, तुमचे म्हणजे वॉश बेसिन जे आहेत तिथे रोजची रोज सफाई झाली की नाही, तिथं हँडवॉश ठेवलेला आहे की नाही, तो हँडवॉश साफ आहे की नाही, आरसा स्वच्छ आहे की नाही, तुम्ही म्हणजे जो टॉप असतो बेसिनचा तो स्वच्छ आहे की नाही, मग तो माणूस मॅन करतो आहे तो अवेलेबल आहे की नाही. या सगळ्या गोष्टी तुम्ही डिफाईन करा. त्याला म्हणतात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, आणि त्या रेग्युलरली झाल्या पाहिजेत याची काळजी घेतली पाहिजे. मग त्याचा रिझल्ट चांगले येतात. असंच फूडमध्ये पण असतं. फूडमधलं एक्झाम्पल, हां, फूडमधलं एक्झाम्पल सांगायचं तर पिझ्झा समजा एक्झाम्पल. तर पिझ्झा बनवताना तुम्हाला लागणारा जो डो आहे तो तुम्ही कधी म्हणजे बनवताय, त्याला एक वेळ पाहिजे आणि त्याला रेस्ट करावं लागतं, म्हणजे त्याला प्रूफिंग करावं लागतं त्याचं. मग ते प्रूफिंगला लागणारा वेळ तो त्याच्यामध्ये डिफाईन पाहिजे की एवढा वेळ 15 मिनटं 20 मिनटं तुमचं प्रूफिंग झालेलं आहे, जे काय लागतं त्याला. तसं मी शेफ नाही त्याच्यामुळे जास्त डिटेल त्याच्यामधलं सांगू शकणार नाहीत, पण त्याची एक मेथड असते. मग त्याचा जे सॉसेस असतात, नंतर त्याच्यावर जे टॉपिंग्ज असतात ते कट करून ठेवले आहेत, किती फ्रेश ठेवले आहेत, त्याला फ्रोझन नीट ठेवलं आहे की नाही, कुठल्या टेम्परेचरला ते कधी आलेत आणि कधी यूज होत आहेत, हे सगळ्या गोष्टीचं तुमचं एक टेबल पाहिजे तयार. आणि त्या पद्धतीने कोण काम करणार आहे त्याच्यावर, म्हणजे ग्रेव्ही कोण बनवणार किंवा सॉसेस कोण बनवणार आहे, किंवा तुमचं टॉपिंग कोण टाकणार आहे, पिझ्झा डोचा म्हणजे जो बनवणार आहे तो कोण आहे, किंवा एकच माणूस आहे का. जेवढं मोठं रेस्टॉरंट तेवढं ते कॉम्प्लेक्स होत जातं. पण त्याच्या आणि कारण लोक वाढतात आणि तेवढं सप्लाय पण वाढत राहतो, चालू राहतो. त्यामुळे तुमच्या ह्या SOPs असतात ना, ह्या कायम बदलत असतात. ओके. म्हणजे जेवढं तुम्ही मोठं ऑपरेशन होत जाल किंवा तुमच्या गोष्टी जेव्हा तुम्ही जास्त इन्व्हॉल्व होत जाल तेव्हा तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील की अजून त्याच्यामध्ये चेंजेस झाले पाहिजेत, अजून काही फाईन ट्यून केलं पाहिजे, असं असतं ते. त्यामुळे ते स्टँडर्ड प्रोसेस असतात त्या ठरलेल्या. एक शेफ भेटणं खूप इम्पॉर्टंट असतं की एक चांगला शेफ भेटणं. सो हे प्रॉब्लेम तुम्ही कसं सॉर्ट आउट करता. ओके, महत्त्वाचं काय माहिती का सर्वात, की आपण जेव्हा म्हणतो की माझ्या रेस्टॉरंटमध्ये मला चांगला शेफ पाहिजे, ठीक आहे, सुरुवातीला आपली झाली पाहिजे की आपला ॲटिट्यूड काय आहे. ओके. ठीक आहे, मी काय पद्धतीने लोकांना वागवणार आहे तीच पद्धत चांगली पाहिजे. ठीक आहे, कारण हा बिझनेस जो आहे हा फूडचा ॲक्च्युली नाही, हा एक्सपिरियन्सचा बिझनेस आहे. बरोबर, लोकांना घरी पण खायला मिळतं, पण ते बाहेर येऊन का खातात, त्यांना एक्सपिरियन्स हवा असतो. बरोबर. तर तिथे त्यांना तो एक्सपिरियन्स देण्यासाठी माणसं तशी तुमची क्वालिटीची सगळीच, म्हणजे तुम्ही गंमत सांगतो, एखाद्या रेस्टॉरंटमध्ये म्हणा किंवा हॉटेलमध्ये म्हणा, एक माणूस जेव्हा जेवायला येतो किंवा राहायला येतो त्याच्यामागे 50 लोक काम करत असतात. हो की नाही. मग ती लोक चांगली पाहिजेत, त्याच्यासाठी तुम्ही पहिले चांगले पाहिजेत स्वभावाने, किंवा तुमचं त्याच्यामध्ये ऑपरेशन तुमचं नीट पाहिजे. तुम्ही ह्युमन रिसोर्सेस ज्या पद्धतीने हँडल करता किंवा तुमच्या पॉलिसीज कुठल्या आहेत, काय काय आहेत, हे तुम्हाला आधी डिफाईन करायला पाहिजे. त्याच्या काहीतरी नियम पाहिजेत त्याच्यासाठी, ती तुम्हाला सगळे लिहून काढायला पाहिजे आणि ते सगळ्यांसाठी सेम करायला पाहिजे. म्हणजे असं कोणाला फेवरिझम नसावं की ह्याला वेगळं वागवलं त्याला वेगळं वागवलं, सगळे सारखे जेव्हा तुम्ही काम करता.
अर्थात समोरचा माणूस आहे त्याच्याकडनं तुम्ही प्रोफेशनलिझमची अपेक्षा करायलाच पाहिजे 100%, त्याच्यामध्ये काहीच चूक नाही. पण हे करताना त्यांना हे पण सांगितलं पाहिजे की त्यांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षित आहे. हे जर क्लिअर नसेल तर तो माणूस काय त्याच्या मनाने करेल. तुम्ही इन्व्हॉल्व पाहिजे त्याच्यामध्ये, किंवा तुमच्या मॅनेजमेंट जी आहे तुम्ही तयार केलेली ती तेवढी प्रॉपरली इन्व्हॉल्व पाहिजे, एनग्रॉस पाहिजे बिझनेसमध्ये, तेव्हा ह्या गोष्टी पुढे नीट होतात. त्याच्यामुळे चांगला माणूस घेताना चांगली एजन्सी बघून किंवा आपल्या कॉन्टॅक्टमधून किंवा तुमच्या स्टाफ जो आहे त्यांच्या कॉन्टॅक्टमधून चांगली लोकं तुम्ही घ्या, त्यांना रिक्रूट करा आणि त्यांचं हे बघा की त्यांचं कोणी माणूस सोडून जात नाही असं पटकन, जोपर्यंत त्याला कंटाळा येत नाही किंवा त्याचा माइंडसेट चांगला जो असतो. पण फक्त सगळी माणसं जनरली चांगली असतात, कोणी असं विनाकारण रूढ नसतं, है ना. काय प्रॉब्लेम येतो की तुमचा लीडर कोण आहे तो प्रॉब्लेम येतो. जर लीडर चांगला असेल ना तर त्याच्यासाठी जीव देतात ते लोक, इतकं असतं. त्याच्यामुळे तुमच्या वागण्याच्या पद्धती, तुमचं कल्चर, तुम्ही काय डिफाईन करताय, तुम्ही काय लीडर आहात का बॉस आहात. बॉस काय करतो, हे कर ते कर ते कर, बरोबर. लीडर काय करतो, चल आपण करूयात, हा फरक असतो. त्याच्यामुळे तुम्ही त्या पद्धतीचं कल्चर तिथे डेव्हलप करा. तुमची माणसं तुम्हाला सोडून जाणार नाहीत, त्यांची काळजी घ्या. त्यांना काय जनरली माणसाला काय अपेक्षित असतं, कुठेही जा त्याला पैसा मिळणार असतो, बरोबर. काम केल्यावर पैसा मिळतो. पण तुम्ही वेगळे कसे होणार, तुम्ही त्यांना ट्रीट कसं करताय, तुम्ही त्यांना काय एन्व्हायरमेंट आहे, त्यांना तुम्ही पुश करताय का चांगलं करण्यासाठी, है ना, किंवा ते अजून त्यांची प्रगती कशी करू शकाल ह्याच्यासाठी तुम्ही काय कॉन्ट्रीब्यूट करतायत हा विचार करा. तशा पद्धतीने वागा. तुमची लोकं तुमच्याबरोबर काम, कितीतरी इन्स्टिट्यूट आहेत किंवा हॉटेल्स आहेत, 50-50 वर्ष झाले तिथेच काम करतात. का बरं? कारण त्यांनी एक लेगसी तयार केली, त्या पद्धतीने त्यांनी सेटअप केलेत, त्या पद्धतीने त्यांच्या ह्युमन रिसोर्स वापरले जातात. त्यांना जेव्हा जे स्टाफ आहे त्यांना जेव्हा ओनरशिप वाटेल की हे माझं रेस्टॉरंट आहे, मला इथे चांगलं करायचं आहे, झालं ना, संपलं, आहे की नाही, अशा पद्धतीने. सो ह्याच्यामध्ये रेसिपीचं एक स्टँडर्डायझेशन असणं खूप इम्पॉर्टंट. अगदी. काय सांगाल, म्हणजे समजा शेफने उद्या सोडून जरी दिला अचानक तरी ते एक रेसिपीचं एक स्टँडर्ड मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट. बरोबर. ओके, याच्यासाठी ना मेनू बुक तयार करतात. ओके. मेनू बुक म्हणजे तुमचं रेस्टॉरंटमध्ये एक बुक तयार होतं जे फक्त स्टाफसाठी असतं. ठीक आहे. हे कोण तयार करतं, जेव्हा तुम्ही रेसिपी तयार करता तुमच्या शेफबरोबर, त्याचे ट्रायल्स होत असतात की अशा पद्धतीने केलं पाहिजे. काही त्याचे म्हणजे कुकिंग मेथड एक असते किंवा त्याच्यामध्ये कटिंग एक प्रकारचं असतं, भाज्यांचं म्हणा किंवा अजून नॉन व्हेजिटेरियन फूडमध्ये मीटचं वगैरे, ते एक तर तुम्हाला डिफाईन करावं लागतं. प्रत्येक गोष्टी तुम्हाला लिहून काढावं लागते. त्याच्यामध्ये ग्रॅमेज पण लिहायला पाहिजे की तुमचे हे मसाले किंवा हे करीज किंवा तुमचे कॉन्डिमेंट्स किंवा तुमचे सीझनिंग हे त्याच्यामध्ये कुठल्या वेळेला कसे जातात किंवा मॅरिनेशन असतील ते तुम्ही कुठल्या वेळेला कशा पद्धतीने टाकता, हे त्यात लागणारं प्रत्येक गोष्टीचं ग्रॅमेज, त्याची रेसिपी, त्याचे फोटो, प्रत्येक प्रोसेसनुसार. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा मेनू तयार करताय तेव्हा त्याचा प्रत्येक फेज वाईज त्याचे फोटो काढले पाहिजेत आणि ते एका डेडिकेटेड पान पाहिजे त्या रेसिपीचं, तिथं त्याची रेसिपी लिहायची, त्याचं ग्रॅमेज लिहायचे आणि त्याची मेथड लिहायची, त्याच्याबरोबर फोटो पाहिजेत लोकांना कळण्यासाठी. ठीक आहे. आणि हे जेवढं तुम्ही एफर्टलेसली किंवा सोपं कराल तेवढं ते सगळ्यांना सोपं जाईल काम करताना सुद्धा. त्यामुळे ह्या पद्धती जेव्हा तुम्हाला कळतील त्याच्यामध्ये चेंजेस वेळच्या वेळी करून ते सगळ्यांना अपडेट केले जातील की आता मी समजा मेनू बदलला किंवा तुमचं काही त्याच्यामध्ये कुकिंग मेथड बदलली काही कारणामुळे की बाबा तुम्हाला अजून बेटर करायचं आहे ना, तर त्या पद्धतीने त्या मेनूमध्ये बदल झाले की मग ते लिहायचे. जे एखादा मेनू तुमच्या मेनू कार्डमधून गेला, समजा काढला तुम्ही, तर ते पान वेगळं काढून ठेवायचं, दुसऱ्या फाईलमध्ये ठेवायचं, नवीन मेनूचं त्याच्यात ॲड करून ठेवायचं. हे जेव्हा तुम्ही मेंटेन कराल तेव्हा कोणीही जरी शेफ गेला तरी त्याला काम करताना त्याला सगळ्या मेथड माहीत असतील की या पद्धतीने मला करायचं आहे आणि मी पुढे नेणार असं. सो ह्याच्यामध्ये सर स्टाफ मॅनेजमेंट कसं करावं त्याबद्दल काय सांगाल? स्टाफ मॅनेजमेंट की रोटेशन, आपण म्हणतो की स्टाफचं रोटेशन असेल किंवा मग त्यांना बेसिकली ग्रीड करणं असेल की बेसिकली एक माइंडसेट तयार करणं असेल स्टाफ बरोबर, सो त्याबद्दल काय सांगाल? ओके.
आता माइंडसेट मी मगाशी जसं म्हटलं तसं की तुमचं कल्चर काय आहे तुम्ही एकदा ठरवलं पाहिजे की मी SOP किंवा तुमचं कल्चर हे तुम्हाला माहीत पाहिजे की येणारा गेस्ट आहे त्याला बाहेर तुमच्या जेव्हा तो आत येतो तेव्हा रिसेप्शनला जी लोकं असतात किंवा होस्टेस किंवा होस्ट असतात ते कशा पद्धतीने ग्रीट करतायत त्यांचं बुकिंग कसं घेत आहेत तिथून चालू होतं त्या आतमध्ये जेव्हा ते बसले जातात त्यांना घेऊन येणं त्यांना बसवणं हे सगळ्या तुमच्या डिफाईन पाहिजेत गोष्टी सगळ्या म्हणजे तुम्ही लिहिलेलं पाहिजे आणि त्याचं ट्रेनिंग वेळोवेळी दिलं गेलं पाहिजे त्यांना नवीन स्टाफ येतो किंवा महिना होतो महिन्यातनं हे ट्रेनिंग शेड्यूल तुमचं असलं पाहिजे जेणेकरून त्यांना ते रिफ्रेश होत राहील या गोष्टी तुमचं कल्चर आणि एकदा ते झालं त्यांना कळलं की हे चांगली लोकं आहेत आपण इथं काम करतो आहोत आपल्याला हे बेटर करायचं आहे मला इथं टिकायचं आहे किंवा त्याच्याबरोबरीने हेही बघायला पाहिजे की माझी ही पद्धत आहे काम करायची ह्या रेस्टॉरंटला अशी पद्धत आहे त्या पद्धतीने लोकं फॉलो करतात मग जेव्हा सगळे मिळून एकत्र काम करतात तेव्हा तो एक्सपिरियन्स तयार होतो असं सो सर मी खूप साऱ्या हॉटेल्समध्ये बघितलं की जे वेटर्स असतात ते बेसिकली कस्टमर बरोबर चांगल्या प्रकारे वागणूक करत नाहीत खूप रूडली बोलतात किंवा मग बेसिकली लक्षच दिलं जात नाही आपण त्याला बोलवतो पण तो लक्षच देत नाही हा ट्रेनिंग नसल्याचा भाग आहे अभि ट्रेनिंग नाही मिळत त्यांना त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो ओके मग ह्याच्यामध्ये काय सांगणार रूडली बिहेव करणं तेच तेव्हा जेव्हा एखादं हे काय माहिती का अजून सर्वात महत्त्वाचं की तुम्ही जेव्हा एखादा स्टाफ रिक्रूट करता ना त्याचं शिक्षण किती आहे किंवा तो किती एक्सपिरियन्स आहे त्याला हा विचार न करता पहिला तुम्ही हे बघा त्याचा ॲटिट्यूड चांगला आहे की नाही त्याला पॅशन आहे की नाही त्या कामाबद्दल हे तुम्ही आधी बघा जेव्हा तो त्याच्यामध्ये टिक होईल ना मग पुढच्या कारण शिकवता सगळ्यांना येतं शिकवलं जाऊ शकतं पण तो माणूस चुकीचा निवडला तर काय उपयोग त्या पुढच्या गोष्टी चुकीच्याच होणार आहेत है ना त्यामुळे बघताना हा माणूस बघायला पाहिजे की बाबा तो गुन्हेगारी वृत्तीचा नाही आहे ना किंवा तो ॲरोगंट आहे का या गोष्टी तुम्ही सॉर्ट करताना आधीच करून मग त्याला रिक्रूट करा रिक्रूट केल्यानंतर त्याला ट्रेनिंग द्या सांगा की ह्या पद्धतीने वागलं गेलं पाहिजे मग तो फॉलो करताना हे ट्रेनिंग डिपार्टमेंटनी किंवा HR डिपार्टमेंटनी हे बघितलं पाहिजे हे वेळोवेळी घडायला पाहिजे त्याच्यासाठी त्यांना रेग्युलर ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे मग लोक रूढ वागणार नाहीत किंवा त्यांना कळेल की रूढ वागल्यानंतर की काय त्याचे नुकसान त्यांना काय होणार आहे अशा पद्धतीने त्यांची एक पॉलिसी ठरवून घेतली की मग ह्या प्रॉब्लेम येणार नाहीत ओके ह्याच्यामध्ये सर हॉटेलमध्ये पूर्ण ॲम्बियन्स किती इम्पॉर्टंट आहे ॲम्बियन्सने खरंच रिझल्ट येतात का येतात पण ते सर्वात महत्त्वाचं नाही ओके सर्वात महत्त्वाचं तुम्ही जी लोकं रिक्रूट केली आहेत ना ती कशी आहेत ओके तुम्ही आलेल्या मी पुन्हा सांगतो तेच की तुम्ही एक्सपिरियन्स काय तयार करताय तो खूप महत्त्वाचा आहे मग एक वेळ असं पण होतं की आता समजा एक शेफ आहे त्याचं काय म्हणतो चांगला नाही आहे समजा तर तो फूड चांगलं प्रिपेअर करू शकणार नाही बरोबर है ना ॲम्बियन्स काय असतो एकदा बनवला की त्याच्याकडे जास्त वेळ लक्ष द्यावं फक्त त्याची साफसफाई करावी लागते तो एक वेळचाच प्रश्न आहे रेग्युलर प्रश्न काय तुमचा की तुम्ही लोकांना फील कसं करतात मग त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी आल्या मग तुम्ही रिसीट कसं करताय लोकांना रिसीव्ह कसं करताय त्यांना बसवताय कसं त्यांना ट्रीट काय करताय तुम्ही त्यांना काय काय सर्व्हिस देताय त्या पूर्ण देत आहात की नाही जे तुम्ही बोलताय ते तुम्ही करता आहात की नाही आणि नंतर त्याच्याबरोबरीने फूड खूप महत्त्वाचं आहे सर ह्याच्यामध्ये अजून एक बघितलं मी की बेसिकली आपण ऑर्डर देतो एक आणि येतं एक हां सो हे प्रॉब्लेम कुठे नेमकं येतो की असं कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम आहे जर समजा खूप गर्दी असेल होतं कधी हे की जेव्हा खूप गर्दी आहे तेव्हा जनरली हा प्रॉब्लेम येतात ओके एक प्रकार असतो KOT नावाचा किचन ऑर्डर तिकीट म्हणून किंवा बार ऑर्डर तिकीट म्हणून ठीक आहे ते पॅड असतो किंवा लिहिलेलं असतं जनरली आता लोकांकडे सगळीकडे पॅड्स असतात त्याच्यावर तुम्ही ते ॲड करतात की कोणाला कुठल्या टेबलला किती लोकांसाठी काय मेनू हवा आहे ते त्याच्यामध्ये ॲड केलं जातं मग त्याचं ठरलेले वेळ असतात कंप्लीट ऑर्डर करण्याच्या ठीक आहे ते जेव्हा ॲड केलं जातं तेव्हा त्याची प्रिंट निघते किचनमध्ये ठीक आहे KOT प्रिंटर म्हणतात त्याला KOT प्रिंटरमध्ये प्रिंट निघते मग तिथं जो सगळं सांभाळणारा असतो त्या ह्याच्यासाठी बारकर म्हणतात त्याला जो हे सांगतो ऑर्डर कुठली आहे काय आली आहे ते शेफला सांगतात प्रत्येक वेगळे डिपार्टमेंट असतात
त्यांना सांगितलं जातं की हे बनवा हे बनवा हे बनवा, ठीक आहे. मग तो तिथे त्याला सिक्वेन्समध्ये लावतो, सिक्वेन्समध्ये लावतो. हे जर व्यवस्थित पार झालं तर तुमची गोष्ट म्हणजे जे तुम्ही ऑर्डर केली ती वेळेत पूर्ण. मध्येच असं समजा काही झालं की बाबा कोणी VIP आला आहे आणि त्याला सांगितलं की त्याच्यासाठी जास्त लक्ष द्या, मग त्याची ऑर्डर पुढे काढली, चुकीचं आहे. पण अशा पद्धतीने होऊ शकतं की गोष्ट त्याच्यासाठी ऑर्डर काढायची म्हणून त्याला मिसमॅनेज झालं, मग त्याला दुसऱ्याला जाणून दिली आधी, किंवा सांगताना त्या माणसाने ज्याचं लोड खूप असेल समजा शेफवर, तर कदाचित बनवलं एक किंवा आणि बाहेर आलं आहे असं होऊ शकतं. किंवा तुम्ही जेव्हा उचलता तिथून डिश ती ह्या टेबलची दुसऱ्या टेबलला गेली तर तुम्ही काहीतरी होऊ शकतं की बाबा हे चुकलं आहे. ॲक्च्युली ती बनवलेली कारण शेफनी त्या ऑर्डरप्रमाणेच बनवले असते, पण जो उचलणारा असतो, जो घेऊन येणार असतो सर्वर, त्यांनी पण व्यवस्थित काम केलं पाहिजे, वेळेत काम केलं पाहिजे. त्यामुळे हे सगळं इंटरलिंक्ड आहे. शेफनी पण काम करायला पाहिजे, ऑर्डर देणारे सांगणारे पण सांगितलं पाहिजे, सर्व्हरनी पण केलं पाहिजे. ही सिक्वेन्स पूर्ण नीट झाली की मग प्रॉब्लेम येत नाही, पण होतात अशा गोष्टी. ओके. सो बेसिकली सर याच्यामध्ये अजून एक आहे की कस्टमरचं वेटिंग पिरियड किती असलं पाहिजे, काय सांगाल त्याबद्दल? ओके, प्रत्येक गोष्टीचा मेनू बनवण्यासाठी लागणारा हा वेळ वेगवेगळा असू शकतो. म्हणजे एखादी गोष्ट 5 मिनटात बनते, 15 मिनटात बनते, 20 मिनटात बनते, किंवा 35-40 मिनटंसुद्धा लागू शकतात. पण बेसिकली होतं असं ना की जेव्हा पण आपण हॉटेलमध्ये जातो की आपल्याला एक्सपेक्टेड असतं की यार 20 मिनिटं झाले, अर्धा तास झालो मी बसलोय, मला अजून ऑर्डर आली नाहीये, कुठेतरी मग ते एक राग येतो, मग आपण कदाचित खूप जण उठून पण जातो. बरोबर. सो हे टॅकल कसं करायचं? जर समजा वेळ लागतोय एखाद्या डिशला तर ते टॅकल कसं करता तुम्ही? आता याच्यात सोपा उपाय असा आहे की तुम्ही जे ट्रेनिंगचाच भाग पुन्हा तुम्ही जेव्हा गेस्ट बसतो तुमच्या कस्टमर किंवा गेस्ट तुम्ही काही म्हणा, जेव्हा खुर्चीवर येऊन बसतो तेव्हा जेव्हा मेनू तो सांगितला जातो की मला हे हवं मला हे हवं, तेव्हा 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर त्या मेनू समोर वेळ पण लिहिलेली जास्त चांगली की किती वेळ लागतो आहे, तेव्हा त्या माणसाला अंदाज येऊन जाईल की बाबा एवढा इतका वेळ लागणार आहे हे प्रिपरेशनला. किंवा दुसरी गोष्ट असू शकते की जो ऑर्डर घेतो आहे त्यांनी पण सांगितलं पाहिजे की एवढा वेळ ह्याला लागेल. नंतर हे जेव्हा आत जातं प्रिपरेशनला तेव्हा ती वेळेत ऑर्डर गेली पाहिजे, तिथे ॲडिक्वेट स्टाफ पाहिजे. आणि एक मिझाम्प्ला नावाचा एक प्रकार असतो. मिझाम्प्ला म्हणजे काय, आपलं मराठीमध्ये सांगायचं तर किंवा इंग्लिशमध्ये सांगायचं तर तयारी किंवा प्रिपरेशन. एखाद्या गोष्टीचं मेनूसाठी लागणारं प्रिपरेशन जे असतं ते तुमचं ॲडिक्वेट म्हणजे पुरेसं तुम्ही जेव्हा तयार करून ठेवता तेव्हा तुम्हाला गोष्टी वेळेत काढता येतात असं असतं. ते गणित तुमचं जमलं की तुम्हाला वेळ लागत नाही. पण ह्या गोष्टी आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम अशामुळे येऊ शकतात की बाबा कम्युनिकेशन नीट झालं नाही समजा, किंवा खूप लोड आला आणि मागे पुढे झालं ऑर्डरचं, तर थोडा वेळ लागू शकतो. आणि तेवढं माणसांनीसुद्धा थोडं पेशंट पाहिजे, कस्टमरनीसुद्धा तेवढं लक्षात घेतलं पाहिजे की आपण इथे आलो आहे, काहीतरी गोष्ट बनवायला जेवढा वेळ लागतो तेवढा बनवायला लागणार आहे. काही लोक असतात विनाकारण म्हणतात की बाबा वेळ लागतोय. ओके. सो याच्यामध्ये सर अजून एक आहे की मार्केटिंग बद्दल काय सांगाल? म्हणजे आपण सगळ्या गोष्टी बोललोय, पण सगळ्यात इम्पॉर्टंट मला वाटतं मार्केटिंग आहे की आपली आता मार्केटिंग झालंय खूप महत्त्वाचं. हो मार्केटिंग, कारण की आता जर आपण बघतो की काही हॉटेल्सनी खूप युनिक पद्धतीने मार्केटिंग चालू केली आहे. काही जागी मी बघितलं की ट्रेन्स सर्व करतात, सो काही जागी पाण्यामध्ये खाली पूर्ण ॲम्बियन्स केलाय. बरोबर. तर हॉटेल सातबारासारखं एक उदाहरण आहे जिथे खाली बसून आपण जेवण करतो महाराष्ट्रीयन स्टाईल. सो काय सांगाल, म्हणजे मार्केटिंग खूप इम्पॉर्टंट झाले आणि एक्सपिरियन्स देणं आता खूप इम्पॉर्टंट झालं. अगदी अगदी. त्या एक नाव त्याला म्हणतात एक्सपिरियन्शियल डायनिंग म्हणतात. ती तुमची थीम आधी असायला पाहिजे तशी. म्हणजे तुम्ही हे जेव्हा करताना हे एक्सपिरियन्शियल डायनिंग जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा त्याची सुरुवात तुम्ही प्रोजेक्टच्या स्टेजपासूनच त्याची तयारी झालेली असते की तुम्हाला ह्या पद्धतीने सगळं सर्व करायचं किंवा प्रेझेंट करायचं आहे किंवा दाखवायचं आहे अशा पद्धतीने. पण मार्केटिंग हा नंतरचा सुद्धा भाग आहे ज्याच्यामध्ये तुम्ही खूप महत्त्वाचं गोष्ट काय बघितली पाहिजे की तुमच्याकडे येणारे जे रिव्ह्यूज आहेत ना महत्त्वाचे, त्याचा डेटा तुम्ही सिरियसली घेतला पाहिजे. खूप लोक काय सांगत आहेत आणि लोक जेव्हा सांगतात ना तेव्हा ते खोटं बोलत नसतात जनरली. ते तुम्हाला खरा त्यांचा रिव्ह्यू देत असतात.
रिॲलिटी सांगत असतात. मग ते डेटा कसा ॲनालाइज करायचा, कुठे प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे, ते त्याला सॉल्व कसं करता, ह्याची तुमची तयारी पाहिजे मुळात. त्याचा अभ्यास खूप महत्त्वाचा. जेव्हा तुम्ही ते करता तेव्हा तुमच्याकडे रिपीट क्लायंट यायला लागतात आणि तिथे चूक झाली तर तोंडावर सांगता आले पाहिजे, सर सॉरी चूक झाली, किंवा त्याला एक पद्धतीने एक प्रेझेंट करता आलं पाहिजे तुम्हाला की बाबा तुम्ही ह्याच्यातनं त्याला ती तुमची जी चूक आहे ती कशी रिकवर करणार, याच्यासाठी तुमच्याकडे प्लॅन पाहिजे. त्या गोष्टी करायच्या. दुसरी गोष्ट, मार्केटिंग करताना मार्केटिंग जरूर करायला पाहिजे. तुमच्याकडं काय आहे तुम्ही सांगितल्याशिवाय ते विकलं जाणार नाही. त्यामुळे तुमचा एक्सपिरियन्स सांगा, तुमचा रेसिपी सांगा, तुमच्या जागा सांगा, तिथे तुम्ही काय काय सर्व्हिसेस देताय, पार्किंग आहे की नाही, किंवा अजून तुमचे स्पेशालिटी ड्रिंक्स काय आहेत हे सांगा. लोकांना त्याचे फोटो दाखवा. तुमचं इंस्टाग्राम म्हणा किंवा जे सोशल मीडियावर आहे त्या सगळ्या गोष्टींवर तुमचा प्रेझेन्स असू द्या. आणि तुम्ही रेग्युलर टचमध्ये, तुमच्याकडे जे लोक येतात त्यांचा तुमच्याकडे डेटा पाहिजे. तुम्ही त्याला प्रॉपर ॲनालाइज करून त्यांना त्यांच्या महत्त्वाचं काय आहे की लोक आले पाहिजेत. मग लोक कसे येतील तुमच्याकडे? 2 गोष्टी, तुमचा प्राईस पॉईंट करेक्ट आहे, व्हॅल्यू फॉर मनी तुम्ही देताय, आणि त्यांना तुम्ही ट्रीट नीट करताय. हे 2 गोष्टी नीट झाल्या की पुढच्या गोष्टी अजून त्याच्यानंतर चालू होतात. ज्या लोकांना तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहायला पाहिजे. व त्यांच्या बर्थडेज असतील किंवा ॲनिव्हर्सरी असेल त्याला विश गेलं पाहिजे, किंवा त्यांच्या आधीच्या ऑर्डर काय होत्या त्याची आठवण तुम्हाला करता आली पाहिजे. अरे हॅलो अभि, तुम्ही आलात, छान वाटलं, तुम्ही मागच्या वेळी हे ऑर्डर केलं होतं, तुम्हाला परत आवडेल का खायला, का तुम्हाला वेगळं काही, हे जेव्हा तुम्ही सांगू शकाल त्याला मार्केटिंग म्हणतात. मार्केटिंग फक्त तुम्ही सोशल मीडिया टाकलं म्हणजे मार्केटिंग नाही. ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी म्हणजे मार्केटिंग. ते झालं पाहिजे, महत्त्वाचं आहे खूप. मी आज हॉटेल ओपन केलं, सो बेसिकली इथून पुढं बेसिकली 3 ते 4 महिने 6 महिने जर कस्टमरचा फुटफॉल चालू करायचं असेल तर त्यासाठी काय स्ट्रॅटर्जी असेल? ओपनिंग स्ट्रॅटर्जी आपण जे म्हणतो की ओपनिंग, आज ओपनिंग आहे माझ्या हॉटेलची, सो इथून पुढचे 6 महिने 1 वर्ष खूप इम्पॉर्टंट आहेत. सो ह्याच्यामध्ये कुठली स्ट्रॅटर्जी वापरतात? फूड ट्रायल घ्या. फूड ट्रायल म्हणजे काय की आता तुमचे फ्रेंड्स अँड फॅमिलीला बोलवलं आणि त्याच्या फूड ट्रायल घेतल्या की हे फूड आहे, हे खाऊन बघा, तुम्हाला काय व्ह्यू मिळतात. कारण ती लोकं आपली असतात, ते सांगतात तुम्हाला की चांगलं आहे वाईट आहे. लोकांनी सांगून आपलं नाव खराब होण्यापेक्षा आधी आपल्या सर्कलमधल्या लोकांना बोलवा, त्यांना ते टेस्ट करायला द्या, त्यांच्याकडनं ऑनेस्ट रिव्ह्यूज घ्या. आणि हे सगळ्या मेनूसाठी करा, 2 वेळा करा. हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्ही मेनू शॉर्टलिस्ट करू शकाल. बरोबर है ना. तसंच इतर गोष्टींना, म्हणजे त्याला सिम्युलेशन म्हणतात. सिम्युलेशन, तुम्ही रेस्टॉरंटमध्ये आलात की तुम्हाला ट्रीट केलं जातं एखाद्या गेस्टसारखंच किंवा कस्टमरसारखं, पण ते पे करत नसतात. ते तुम्हाला सांगत असतात की हे चुकलं आहे, इथं लाईट बंद आहे, त्याला दुरुस्त करायचं आहे, किंवा अरे तिथं वायर दिसते ती दिसायला नको, आहे की नाही, किंवा बाथरूममध्ये पाणीच सुटलं नाही आहे, म्हणजे ओव्हरफ्लो होतं आहे, काही पण असू शकतं. बरोबर. ज्या तुम्ही गोष्टी ह्या तुम्ही लिहून काढाल किंवा त्या अशा आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला बोलवाल तेव्हा तुम्ही ते कमी करत जाल. आणि नंतर मार्केटिंग करताना बँग ऑन मार्केटिंग करा. ओके. ते करताना तुमच्याकडे हे पाहिजे की लोकांना सांगताय तुम्ही, पण हे सॉफ्ट लॉन्च म्हणतो, हे ही प्रोसेस असते ती सॉफ्ट लॉन्च. तेव्हा तुम्ही करून घ्या. जेव्हा तुम्ही रेडी व्हाल की आता मी रेडी झालो आहे, आता मला ओपन करायचं आहे, मग त्याचं मार्केटिंग करा लोकांना. आणि फक्त काय म्हणतो, वॉक इन आला आणि त्याला जेवायला दिलं असं करू नका. जर तुमच्याकडे म्हणजे त्यांनी बुकिंग केलं असेल तरच घ्या त्याला. तरी काय होईल, तुमच्याकडे माहीत असेल तुम्हाला हे बुकिंग झालं आहे, एवढी लोकांना आपल्याला केटर करायचं आहे. वॉक इन आलं आहे तर त्याची तयारी किचनमध्ये असते की नाही माहीत नसतं सुरुवातीला, अंदाज नसतो, असं होऊ शकतं. त्यामुळे लिमिटेड लोकांनाच तुम्ही एंटरटेन करा. आणि मग जेव्हा ही सगळी प्रोसेस कंप्लीट होईल की आता तुम्हाला अंदाज आला की अरे आपलं आता हे सगळं गणित जुळतं आहे, मग 6 महिने लागू द्या किंवा 3 महिने लागू द्या ओपनिंग नंतर, मग त्याचं मग ग्रँड ओपनिंग करा, मग ते बँग करा. मग तिथे म्हणजे लोकांना सांगा की अरे आम्ही ओपन आहे, हे मिळतं आहे, ते मिळतं आहे, तेव्हा तुम्ही रेडी असता. मग तिथे चुका तुमच्या होत नाही आणि हे सस्टेनेबल राहतं मग पुढे. म्हणजे लोक येत राहतात, त्यांना केटर होतात आणि मग ते जातात, मग चांगले रिव्ह्यू मिळतात, हे अशा पद्धतीने. त्यामुळे हा प्लॅन असा पद्धतीने पुढे गेला पाहिजे.
आणि ह्याच्यामध्ये सर वर्किंग कॅपिटलबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की जेव्हा पण आपण हॉटेल चालू करतो सो वर्किंग कॅपिटल किती महिन्याचं असलं पाहिजे की 6 महिने 1 वर्ष आणि त्याचं कसं म्हणजे तुम्ही बायफर्केट कराल किंवा काय स्ट्रॅटेजी असते त्याची की आपल्याला सस्टेन पण करायचंय प्लस वर्किंग कॅपिटल जे लागणार आहे ते तर आहे असं नाही झालं पाहिजे की बेसिकली 1 वर्षभर केलं आणि त्यानंतर बंद करावं लागतं. त्याच्यासाठी सुरुवातीलाच तुम्ही जेव्हा बिझनेस प्लॅन तयार करता ना तेव्हा कंटिन्जन्सी प्लॅन बी आणि त्याच्याबरोबरीने त्याच्यासाठी लागणारा फंड्स हे तयार पाहिजेत. हे तुम्हाला प्रोजेक्टच्या कॉस्टमध्ये तुम्हाला कळतंच की मला एवढी साधारण एक काय म्हणूयात आपण एक 50-60 लोकांचं एक रेस्टॉरंट करायचं आहे समजा तर मला त्याची साधारण कॉस्ट असं आपण म्हणूया की 1.5 ते 2 करोड येऊ शकते. ओके ठीक आहे. मग त्याची तयारी हे खर्च झाला जो मला उभं करण्यासाठी लागणार. त्याच्याबरोबरनी हा पण विचार झाला पाहिजे की मला पुढे हे सगळं समजा दुर्दैवाने सुरुवातीला लोकांना कळण्यासाठी लोकांना येण्यासाठी वेळ लागला तर त्यासाठी माझ्याकडे कमीत कमी 6 महिने ते वर्षभर ह्याचा तुमच्याकडे ऑपरेशन कॉस्ट ही तुमच्याकडे तयार पाहिजे जी वेगळी ठेवली पाहिजे ती ह्याच्यात मिक्स करायची नाही. म्हणजे असं म्हणायचं नाही की मी आता हे माझ्याकडे ह्या गोष्टी मी आणल्यात मी जे आता विकतोय रोज त्यातलीच कॉस्ट काढून मी त्याच्यात टाकील परत असं नाही करायचं. त्याची कॉस्ट वेगळीच ठेवायची रिझर्व ठेवायची त्याला हात लावायचा नाही आणि ते सुरुवातीपासूनच करायचं की ही कॉस्ट माझी लागणारी पुढच्या ऑपरेशन कॉस्टसाठी आहे कंटिन्जन्सी प्लॅनसाठी आहे. अशा वेगळ्या पॉकेट्स करून ते बाजूला ठेवायचे आणि मग पुढे जायचं. कारण लागू शकतं 6 महिने लागू शकतात एखाद्या बिझनेसला लोकांना कळेपर्यंत. त्यामुळे तुमचा प्लॅन रेडी पाहिजे. हे जर रेडी असेल लोकांना कळेल लोक येतील बिझनेस होईल तो येणारा बिझनेस परत तुम्ही इन्व्हेस्ट कराच पण ती कॉस्ट वेगळी ठेवा. कारण ते समजा झालं नाही लोक आले नाहीत सुरुवातीला तर मग काय तुम्ही बंद करणार का? नाही. तुम्ही जोपर्यंत अशा पद्धतीने रेडी नसाल तर प्रॉब्लेम येईल. त्यापेक्षा आधीच करून तयारी करून ठेवायची. ओके सर ह्याच्यामध्ये अजून एक बघितलं मी की जे शेट्टी समाजातले लोक ते खूप सक्सेसफुल आहेत या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये. अगदी सो ते काय सक्सेसफुल आहे या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये? अच्छा ते सक्सेसफुल ह्याच्यासाठी की ते एक मेथड फॉलो करतात. कुठली मेथड आहे सर ती ऑपरेशनची मेथड असते त्यांची ठरलेली की माझ्या कॉस्ट या मी कशा कमीत कमी ठेवू शकेल आणि ऑप्टिमम युटिलायझेशन माझं कसं करता येईल मला म्हणजे कमीत कमी रिसोर्सेसमधनं जास्तीत जास्त उत्पन्न मी कसं काढू शकेल. म्हणजे एक्झाम्पल देऊन सांगाल त्यांनी नेमकं ॲक्च्युलीमध्ये काय म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल म्हणूया की स्टाफ मग जेव्हा ते असतील तेव्हा मल्टीटास्किंग करून त्यांच्याकडनं काम चांगल्यात चांगलं जास्तीत जास्त कसं काढता येईल. चुकीचं काही नाही ह्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये प्रोसेसेस असतात की हे आहे तुमचं ठरलेलं वर्क शेड्यूल आहे त्यामध्ये विनाकारण वेळ घालवून जाऊ नये किंवा व्यवस्थित पूर्ण काम हवं या दृष्टीने त्याचं एक प्लॅन ठरलेला असला पाहिजे. तो प्लॅन ठरला असेल आणि तसंच फूडबद्दल त्यांचा मेनू विनाकारण मोठा असतो पण त्या ग्रीड असतो मेनूचा. म्हणजे आता पनीर म्हटलं तर पनीरच्या 10-12 डिश असतात लागणारं पनीर एकच आहे पण ग्रेव्ही 2-4 असतात पनीर त्यामुळे तुमचं इन्ग्रेडियंट कमी असतात आणि तुमच्या ग्रेव्हीज म्हणा किंवा त्याचे लागणारं सप्लिमेंट जे असतात ते थोडे वेगवेगळे असतात त्यामुळे तुम्ही खेळू शकता त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने त्यांचं ऑपरेशन असतं.